पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं महावितरण कंपनीच्या ई-मीटरला तीव्र विरोध होत आहे। ग्रामस्थांचा विरोध डावलून ई-मीटर बसवण्याचा प्रयत्न महावितरणकडून सुरू आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। महावितरण कंपनीच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी प्रीपेड ई-मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, पण वीज ग्राहकांकडून ई-मीटरला जोरदार विरोध होतोय। ग्राहकांचा विरोध डावलून पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ई-मीटर बसवण्याचा प्रयत्न महावितरणकडून सुरू आहे। कोडोली ग्रामपंचायतीनं प्रीपेड ई-मीटर विरोधात ठराव सुद्धा केलाय। असं असतानाही महावितरणकडून जबरदस्तीनं ई-मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। या विरोधात आता शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। ग्राहकांचा विरोध डावलून मनमानी केल्यास महावितरण आणि ठेकेदार कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय। मी कोडोली शिवसेना शहरतर्फे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी आलेला असताना मॅडमने आम्हाला इथं लेखी उत्तर दिलेलं आहे की आम्ही या स्मार्ट बोर्ड बसवू नये म्हणून तसं स्थगितीचं पत्र दिलेलं आहे। तरीसुद्धा काही कंत्राटदार या ठिकाणी परस्पर मीटर बदलत आहेत असे आम्हाला निदर्शन आलेलं आहे। सदर कंत्राटदारांची या ठिकाणी चौकशी न झाल्यास शिवसेना कोडोली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करणार आहे।